नमस्कार. आम्ही असा दिवचल तालुक्यातल्या कारापूर या गावान आणि कारापूर गाव फाटले काय दीस हो सध्या बरोच चर्चेन असा, बरोच गाजता. आयचो दीस म्हटल्यार या कारापूरची ग्रामदैवत श्री शांतादुर्गा देवीचो वाढदीस असा. एकीकडे हांगा शांतादुर्गाचे एक सुंदर असे मंदिर असा आणि त्याच शांतादुर्गा देवीच्या प्रांगणान हांगासर तुम्ही पळोवपाक शकतात कारापूरचे लोक हे हो गाव सांबाळपा खातीर, हो गाव वाटोवपा खातीर हांगासर फाटले 4 दीस आंदोलनाक बसल्यात. समोर शांतादुर्गा, शांत जाल्ली देवी दुर्गा आणि हांगासर दुर्गा जाल्ल्यो ह्यो सगळ्यो कारापूरच्यो बायलो, भुरगीं आणि कारापूरचे नागरिक, ग्रामस्थ आमकां हांगासर दिसतात. कारापूर हो सुंदर शेती प्रधान उदकाचो स्रोत आसपी अशा पद्धतीचो हो गाव आणि या गावान सुमार 5 ते 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमनीचेर एक प्रायव्हेट प्रोजेक्ट येवपाचो असा, हाऊस ऑफ अभिनंदन लोढा. आता हो हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही कंपनी हांगासर सुमार 1700 प्लॉट, त्या भायर बंगले, त्या भायर कॅसिनो, त्या भायर आणि कितें कितें हे सगळे कमी काय कितें हांगासर मानव निर्मित समुद्र स्थापन करपाचोय प्लॅन ह्या बिल्डराचो, ह्या प्रोजेक्टाचो असा. म्हणटकूच कारापूर गावचे नेमके हे कितें करपाक सोदतात असो प्रश्न पडला. हांगासर एकीकडे शेतां, काजी, बागायती लावन आपलो उदरनिर्वाह करपी, आपलो गाव सांबाळपी हे लोक आणि दुसरी कडेन 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमनीन हो येदो व्हडलो प्रोजेक्ट ह्या गावान हाडून हो गाव पुरायपणान उद्ध्वस्त करपाक फुडें सरलेली ती कंपनी, अशे द्वंद्व हे कारापूर गावान सध्या सुरू आसा. दुर्दैवाची गजाल म्हटल्यार ही 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही विश्वजित राणे हाणी आपली जमीन, प्रायव्हेट जमीन ह्या कंपनीक विकलेली असा. विश्वजित राणे ह्या राणे फॅमिलीक आपली जमीन बिल्डराक विकपाची परिस्थिती येयलीच कित्याक हो पहिलो प्रश्न. याच्या पयली प्रतापसिंग राणे हाणी आपली जमीन विकली, म्हणून साखळे हांगासर तांणी मॅनेजमेंट कॉलेजीक ती जमीन विकलेली. जाल्यार तांचो पूत हांगासर तांणी 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन विकून आयज एका बिल्डराक हांगा हाडला आणि हो बिल्डर हो गाव उद्ध्वस्त करपाच्या तयारीन असा. ज्या पद्धतीन काम थंय सुरू आसा ते जर काम पळयत जाल्यार म्हाका दिसता हो कारापूर सरवण गाव अस्तित्वानूच उरचो ना तो प्रोजेक्ट येयल्या उपरांत, अशी नेमकी परिस्थिती आसा. गोंयान चिमलकारांनी, मिराबागकारांनी, शिरदोनकारांनी पुराय गोंयान आंदोलन करून आपल्या गावाक न्याय मिळवून दिलो. त्याच धर्तेचेर हे कारापूरचे ग्रामस्थ आयज हांगासर जमलेले आसात. कारापूर सरवण ही 11 पंचायत सदस्य असलेली व्हडली पंचायत, म्हणून दुर्दैवाची गजाल आयज त्यांचो गाव संकटान आसा. जाल्यार ह्या पंचायतीचे वांगडी आमकां हांगासर ह्या लोकांक भितर दिसना. हे तुमकां जे दिसतात लोक, हे सगळे लोक हांगासरले मूळ गांवकार, ह्या कारापूर गावाचे मूळ लोक, ज्यांका ह्या गावाचे प्रेम आसा, ह्या गावाचो मोग आसा, ह्या गावाकडे तांची नाळ जोडलेली आहा आणि म्हणूनच ते गाव वाटोवपा खातीर हांगासर बसल्यात. कारापुरान भायले लोक येवन हांगासर खूप सेटल जाल्लेले आसात. घडये तांकां दिसत की आपल्याक हांगासर कांयच रोल ना म्हणून, अशें आसपाक शकना. ह्या गावा खातीर आयज ह्या पुराय गावातल्या सगळ्या लोकांनी भायर सरचे पडटले. भायर सरोंक सुद्धा ना जाल्यार ह्या लोकांनी इतले धैर्य दवरला मनाकडे की कितें जावं आम्ही हे आंदोलन आता जो मेरेन न्याय मेळचो ना तो मेरेन हे आंदोलन आम्ही बंद करचे ना. आम्ही ह्या दुर्गांकडसून समजून घेऊया की नेमक्यो त्यो हांगा आंदोलनाक बसल्यात कित्या खातीर बसल्यात, ह्या प्रोजेक्टाचो नेमको तांचेर कितें परिणाम जातलो अशें तांकां दिसता. आणि फाल्यां सरकारान त्यांची मागणी मान्य करूंक ना, त्या बिल्डरान त्यांची मागणी मान्य करूंक ना जाल्यार त्यो कितें करतले हे सगळ्यो गजाली आम्ही तांच्या कडल्यानूच समजून घेऊया. कोण उलयतली? घे तू पंच. अरे पया एक गजाल आशेचो किरण हांवें म्हटलेले 11 वांगड्याची पंचायत आणि ह्या 11 वांगड्याच्या पंचायतीची एकूच पंच वांगडी ती सुद्धा बायल मणीस हांगासर हजर आसा. म्हाका दिसता बायल मणीस उभी रावली त्या बाकीच्या 10 पंचांची गरज पडची ना. हांगासर शांतादुर्गा आणि हे दुर्गाचे रूप धारण केलेली ही बायल मणीस पंच वांगडी लोकांची प्रतिनिधी या आंदोलनाक हांगासर सहभागी झालेले आसात. कितें नेमके संकट तुमच्या गावाचेर ह्या प्रकल्पा खातीर येतले? आयज हो सगळ्यान व्हडलो प्रोजेक्ट आसा आणि तो म्हणून
तो तो प्रोजेक्ट दिल्लीकारांक दिल्लो आसा आणि तो आमकां नाका आणि हे सगळे केला ते आमच्या पंचायतीन केला आणि पंचायत सुद्धा ही पळय हांगा लागीत आसा आणि आमकां हांगासर हे करपाक सुद्धा आमचे देवीनूच हात दिल्लो आसा. या सगळ्या सातू पंचांनी एकठांय रावन ती एनओसी दिल्ली आसा. या आता पंचायतीन हरशी सरपंच हो कित्याक आसता, सगळ्यांचो न्याय करपाक आसता. पूण तेंच्यांनी 7 जाणांनी एकठांय रावन ही एनओसी दिल्ली आसा आणि 4 जाणांनी ताका विरोध केल्लो आसा. जेन्ना सरपंच खुर्चेर बसता पळय न्हू तेन्ना तेणी सबंद गांवाचो विचार करूंक जाय. बाकीच्या पंचांनी जर कितें विषय जर जावं डेव्हलपमेंटाचे सुद्दां जर कितें थंय येले जाल्यार तेणी सगळं 11 मेंबरांचो विचार करून ते पास करूंक जाय. ही थंय तशें करिना. ही थंय पंचायतीन बसून नाकासलेले करता. तू म्हाज्या वांगडा ना, हांव तुज्या वांगडा. हांव गव्हर्नमेंटाक सांगूंक सोदता की आमच्या मंत्र्याक सुद्दां की मातशें लक्ष घाल पंचायतीचेर. जेन्ना व्हडले व्हडले आमी हे घेता ट्रेनिंगो घेता पळय न्हू तेन्ना तेंकां शिकयता की अर्ध्या पंचांक सायडीक दवरात, अर्ध्यांचीच कामां करा, जे पॅनलान आसा तेंचीच कामां करा अशें म्हणून तुमी तेंकां थंय ट्रेनिंगेक शिकयता ना न्हू. तेन्ना सगळ्या वॉर्ड मेंबरांची कामां जावपाक जाय. प्रत्येक वॉर्ड मेंबरान आमच्या डेव्हलपमेंटाचे कामां जावपाक जाय. पूण हांगासर तशें जायना आमच्या पंचायतीन. आणि हो येदो व्हडलो प्रोजेक्ट येयलो सुद्दां न्हू तेन्ना आमी एक 4 जाणांनी ताका विरोध केलो. जेन्ना हो येदो व्हडलो प्रोजेक्ट आसा तेन्ना सकाळी फायल येयली, दनपार मिटींग जाली, सांजची दिली. एक 2-3 महिन्यांनी ती ग्रामसभा झाली. पण ती ग्रामसभा सुद्धा अशी झाली की पुलीस सुद्धा भरपूर हाडले आणि जे मामलेदार सगळ्यांनी तांकां हाडून थंय बसयले. इतको लोक थंय गर्दी झाली त्या हॉलान. भायलो भितर येवपाक मेळनासलो आणि भितरलो भायर वचपाक मेळनासलो. असो तेंच्यांनी ती सगळी हे करून ह्या हांगासर तेंच्यांनी येदो व्हडल्या प्रोजेक्टाक हे दिला. हांव म्हणटा तुमी विचार करा. तुमी म्हणून हेच गांवची न्हू, तुमी त्या भायल्या गांवची न्हू. तुमकां कितें आमी निवडून दिला हांगासर, आमचो गांव विकपा खातीर दिवना न्हू. विचार करा मातसो. ती बसलेली आसा ती खंयच्यानूय तरी तुमकां हे करतली, भायर मारतली. आता 11 वांगड्याची तुमची पंचायत, तू एकटेच हांगासर आसा आणि 11 वांगड्याची पंचायत बाबा वांगडा आसा. बाबा, त्या बाबाच्या भयान आयज हांगासर कोणूच येयना. तुका इतले धैर्य आणि धाडस कशें तयार जालें हांगासर येवन ह्या लोकां बरोबर रावपाचें? म्हाका लोकांनी निवडून दिला आमच्या सबंद गावाचे हे करपाक पळोवपाक. आता आमकां कोणी कितें सांगलें म्हणटकूच हांव केन्नाच ना म्हणना. म्हाजे कडेन जाता पळय न्हू तें आमी करता. म्हणून हो येदो व्हडलो प्रोजेक्ट पळय तेंच्यांनी हे केला ताका आमी ओपोज केल्लो. तो त्या खातीर केल्लो कित्याक तो जेन्ना आमी वयर गेली पळय न्हू तेन्नाच ही बायलांक सगळ्यांक कळ्ळें की थंय वयर कितें जालां तें. आमी सुद्दां आरे देवा हें कितें केलां काय. सगळे पिक्चरांची शूटिंग कशी सामके रस्ते 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 कशे. इतके व्हडलो येदो व्हडलो प्रोजेक्ट आणि थंय आमचो राखणदार आसा. तो राखणदार आणि आमची देवी कोणी पळय हे केला पळय न्हू ताका ती हे करतली. तुम्ही सगळ्यांनी चिमलाचे आंदोलन पळयलें आसतलें. 44 दीस आंदोलन चल्लें. मागीर मीराबागाचें आंदोलन 49 दीस चल्लें. ह्या दोनूय आंदोलनान महिला हांचो मुख्य रोल आसलेलो. बायलां भायर सरली, पोट तिडकीन भायर सरली आणि सरकाराक ते रद्द करचे पडले. आयज हो प्रोजेक्ट जर रद्द करतलो जाल्यार तुमकां दुर्गा जावनूच हो प्रोजेक्ट रद्द करचो पडटलो. येदो व्हडलो गांव, तुम्ही इतलीच जाणां बायलां आसात. तुम्ही बाकीच्या बायलांकडे ह्या प्रकल्पाच्या विषयी केन्ना उलयल्या? कितें म्हणटात ती? आम्ही गावागावान वचून मिटिंग घेतले. सगळ्यांक सांगले की आम्ही एका विरोध करूया. आमकां हो प्रोजेक्ट हांगा गावान नाका. तेन्ना आमकां येयल्या उपरांत खूप तेचे त्रास जातले. सगळी वेस्ट कितें जे उदक आसा पाणी सगळें ते पावसान येतले. आमच्या देवीक सुद्दां कंठाळ जाता. म्हणून आम्ही सगळ्या गावागावान वचून मिटिंग घेतले. आमकां हो प्रोजेक्ट नाका म्हणून. आता थोडी थोडी करून बायलां आमच्या वांगडा येवपाक येतात. जोपर्यंत हो प्रोजेक्ट हांगासलो स्क्रॅप जायना तोपर्यंत आम्ही हांगाची उरचेली ना. इतले दीस लागून आम्ही हांगा शिकतली. पुढे सुद्धा वचोंक पडल्यार वयतली. बरें, व्हेरी गुड. म्हणजे बायलांचो निर्धार हो पक्को आसा. तेंच्यांनी मनाकडे सामके पक्के ठरयल्ले आसा की खंयच्याच पद्दतीन हे आंदोलन आता फाटी सरचें ना. हे आंदोलन आता बंद जावचें ना. तो मागीर कितलोय टायम लागूं नाजाल्यार कितलोय वेळ लागूं, जो मेरेन न्याय मेळना, जो मेरेन हो लोडाचो प्रोजेक्ट हांगासरल्यान वचना, तो मेरेन खंयच्याच पद्दतीन हे आंदोलन बंद जावचें ना. ह्या आंदोलनान महत्वाची म्हणटात ती वदळ नारे आमी पळयले, घोशणा, ह्यो भुरग्यांच्यो घोशणा. भुरगे, ह्या भुरग्यांच्या फुडारा खातीर आयज ही सगळी बायलां आणि हे सगळे ग्रामस्थ हांगासर आंदोलनाक बसल्यात. कित्याक
तर ह्या भुरग्यांचो फुडार सुरक्षीत रावचो, ह्या भुरग्यां खातीर हो गांव सुरक्षीत उरचो, ह्या भुरग्यां खातीर उदकाचे स्रोत, जमणी, बाकीची रानां, हांगासरली काजू बागायती, शेतां ही उरची, कारण त्या भुरग्यांक फुडें जगपाचें आसा आणि त्या भुरग्यांचो फुडार नदरे मुखार दवरून हो सगळो गांव हांगासर एकठांय येयल्लो आसा. त्या भुरग्यां कडल्यान आमी जाणून घेवया ती जी बद्दल घोशणा करताली आमचो गांव आमकां जाय, आमची शेतां आमकां जाय, तांकां कितें दिसता ह्या गांवा बद्दल आणि ह्या आंदोलना विशीं तांच्यो भावना कितें तेवूय आमी समजून घेवया. बाबा कोण उलयतलो? बाय 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 हांवें काल पळयल्लें टीव्हीचेर, बायूच उलयतले. बाय, हे कसलें आंदोलन? कित्याक हें आंदोलन? जमीन वाचोवपा खातीर. जमीन कित्याक वाचोवंक जायी? आमकां जाय कित्याक जाय? रोंपे करूंक. व्हेरी गुड, रोपे करून. आता तुम्ही आता भुरगीं शाळाक सुटी आहा सध्या, हो. तुम्ही यांच्या वांगडा कायम बसतल्यात हांगासर? भूक लागना तुमकां? बाबू, बऱ्यो घोशणा जावनी, सगळ्या भुरग्यांच्यो घोशणा जावनी. चल, 1 2 3. आमचो गांव आमकां जाय. आमचो गांव आमकां जाय. आमचें उदक आमकां जाय. आमचें उदक आमकां जाय. आमची शेती आमकां जाय. आमची शेती आमकां जाय. आमचे रानां आमकां जाय. आमची रानां आमकां जाय. आमची तळी आमकां जाय. आमची तळी आमकां जाय. आमचे डोंगर आमकां जाय. आमचे डोंगर आमकां जाय. आमचो गांव आमकां जाय. आमचो गांव आमकां जाय. आमची तळी आमकां जाय. आमची तळी आमकां जाय. सोडची ना रे सोडची ना. जिंकल्या बगैर सोडची ना. सोडची ना रे सोडची ना. जिंकल्या बगैर सोडची ना. बाहेर मारा बाहेर मारा. जोरात प्रोजेक्ट बाहेर मारा. बाहेर मारा बाहेर मारा. जोरात प्रोजेक्ट बाहेर मारा. म्हाका दिसता ह्या कारापूरच्या भुरग्यांचो आवाज, या कारापूरच्या भुरग्यांचो, हांगासरल्या बायलांचो आवाज हो पुराय गोंयभरान आमच्या माध्यमांतल्यान पावला आसतलो आणि हांव उलो मारता सगळ्या गोंयकारांक की ज्या ज्या गांवांत आपलो गांव वाचोवपा खातीर आंदोलनां जातात थंय थंय वचात, त्या लोकांक तुम्ही पाठिंबो दियात, सपोर्ट दियात आणि तांच्या वांगडा रावन ते गांव सुरक्षीत दवरपा खातीर तुमचें योगदान दियात. ह्या भुरग्यांनी जो उलो मारला तो उलो तुमच्या कानार पडलो आसतलो, तुमच्याय भुरग्यांचो फाल्यां फुडार आहा आणि अशा पद्धतीन आयज ज्या तरेन विकासाच्या नांवा सकयल गांव उद्ध्वस्त करपाचे जे एक सत्रच ह्या सरकारान सुरू केल्लें आसा ते जर पळयत जाल्यार तुमकांय तुमच्या भुरग्यांक अशाच तरेन फुडें काडची पडटली, तांकां समजून दिवचें पडटलें की तुमच्या खातीर हो गांव जर सुरक्षीत रावपाक जाय जाल्यार आमकां आंदोलन हे करचेच पडटलें. नेमको हो विशय सविस्तरपणान आमी आतां समजून घेवया आणि त्याच्या खातीर आमच्या वांगडा हांगासर कारापूर गांवचे नागरिकूय आसात. कितें हो प्रोजेक्ट, कशा पद्धतीन ह्या प्रोजेक्टाक पंचायतीन एनओसी दिली आणि कशा तरेन हो प्रोजेक्ट ह्या गांवचेर इम्पॅक्ट करतलो ते आमी समजून घेवया. तुमचें नाव सांगा आणि म्हाका पूर्ण माहिती दिया या प्रकल्पाची. माझे नाव डॉक्टर स्वप्नील सालिलकर. हांव रिटायर फ्रॉम इंडियन एअरफोर्स मेडिकल ऑफिसर. हं. सो हो जो प्रोजेक्ट आसा तो आमचो कारापूर विलेजान येता. 5.5 लाख स्क्वेअर मिटर, अप्रॉक्सिमेटली 5.5 म्हणजे जास्तच आसा. आणि हो प्लॅटूचेर जाता आणि प्लॅटूच्या आजूभोवती सगळे आमचे वाडे आसा, जशी हो कोठी वाडा आसा, मागीर सरवण, धावस्कर वाडा, गवंडी वाडा, कोळम वाडा, भोळ वाडा, हे सगळे पठाराच्या सकयल जे सगळे आसा आणि शेती बागायती आसा, कॅशू प्लांटेशन हे सगळे आसा. सो हो जो प्रोजेक्ट आसा 5.5 लाख, तितून 2023 युनिट्स म्हणजे 2023 फॅमिलीज म्हणू शकता तितले हितून फुल जेन्ना कंप्लीट जातले ते 2000 प्लस तितून 2.5 एकराचेर आर्टिफिशियल बीच आसा, मॅन मेड बीच. ताका उदक कितलेशेच जाय पडटले. तेजे भायर स्विमींग पूल आसा, क्लब हाऊस आसा, 5 स्टार हॉटेल आसा. सो इतलो अवॉर्ड प्रोजेक्ट आसा ना हो. आणि ताका तेंच्यांनी उदकाचो खंयच्यासून आमकां एक व्हडलो प्रश्न पडटा, उदक तेंका खंयचे हाडटले? पिवपाचें जाय तेका उदक, बिचाकू उदक जाय, स्विमींग पुलाकू उदक जाय, गार्डनाकू उदक जाय तेंका. इतले उदक तुम्ही हाडटले खंयच्यासून? बोरवेल तेंच्यांनी आता थोडे मारलेले आसा. आता तरी बोरवेल मारल्यो जाल्यार आमकां 2-3 वर्सांनी आमकां आमची शेती बागायती जी आसा, जी काजू रोपे लायता ते सगळे उदक मेळचें ना, सगळ्यो करपातले आमच्यो. आता तरी आयच्या दिसाक तुम्ही पळयत ह्या गांवान आत्ता ग्रामस्थांक विचारलेले 5 दीस उदकाचो प्रश्न आसा. 5 दीस आता तरी उदक येना जाल्यार मागीर 2 वर्सांनी कशे हे करतले? बायो सुकतले आमच्यो. आता लोक कितें बांयचे उदक पियेता म्हणून आता ते सर्वाइव्ह करू शकता. 5 दीस विदाउट उदक कोणूच सर्वाइव्ह करू शकना. 5 दीस तेंच्यांनी बांयचे उदक वापरलेले आसा. सो हो आसा. दुसरे एक जाणून घ्या तुम्ही की
2000 फॅमिलीचे 2023 म्हटल्यार एका फॅमिलीन 4 लोक म्हणत हम्म, 8000 पॉप्युलेशन भितर असतले. हम्म, त्याच्या भायर त्यांचे सर्वंट मेड सर्वंट जे असतले ते 1000 मिनिमम. हम्म, हम्म, 1000 सर्वंट असले म्हणजे 9000 थंयसरूच झाले. प्लस त्यांचे 1000 लोकांची फॅमिलीज असतल्यो. हम्म, म्हणजे त्यांचे 4 जण आनीक म्हणजे ते आनीक 4000 करा तुम्ही. म्हणजे हम्म. 13, 14, 15,000चे पॉप्युलेशन पावतले. हे लोक असतले जे भितर विलास बंगले घेतले ते भितून रावतले फस्काचे कॉन्क्रीटाचे फस्कांनी रावतले ते. हम्म, हम्म, आणि आमचं गावाचं ते पर्यावरण तुम्ही पहिलाच असलं वाटीक ना कितकं सुंदर गाव असं आमचं निसर्गरम्य सगळं नष्ट करून उडोवपाचे चितला हेंच्यांनी धोरण घेतला. सो हे जे असले त्याच्यानंतर हे सर्वंटांक तांकां रावपाक वस्ती खंय तयार करतले हम्म, ते व्हडलो प्रश्न आसा. हम्म. 1000 लोक जे 2000 एक्स्ट्रा असतले त्यांना हेल्प करपाक त्याचो हम्म. खंय तरी कम्युनिटीची ना गव्हर्नमेंट लँडाचे ते कब्जो करतले आनी रावतले. हम्म, एक झोपडपट्टी तयार जातली. हम्म, त्याच्या भायर त्याच्यानंतर जो वेस्टाचो इश्यू असतलो त्यांचोच वेस्ट आम्ही कॅल्क्युलेट केल्या प्रमाणे 500 ग्राम एका फॅमिलीचो हम्म. जाल्यार म्हयन्याक 30,000 किलो हम्म, ड्राय वेस्ट जाता. 30,000 किलो ड्राय वेस्ट जाता. हम्म. त्याच्या भायर वेट वेस्ट आसा तो तसोच 40,000चेर पावता. 40,000 किलो वेट वेस्ट आसा. हम्म. सिवेज जनरेट जातले. 1.4 मिलियन लिटर पर डे त्यांना उदक जाय हम्म, फुल प्रोजेक्ट. म्हणजे जेन्ना फुल 2000 फॅमिली बसतले तेन्ना इतले उदक त्यांना जाय पडटले. हम्म, तिथले 80% सिवेजान कन्वर्ट जाता. हम्म. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 मिलियन म्हणत 1 मिलियन उदक त्यांना सिवेजान कन्वर्ट जे जातले ते त्यांना प्रोसेस करचे पडटले. आणि प्रोसेस केल्यानंतर वयले जे उदक असता ते सोकपिटान वचोंक जाय हम्म. जावं गार्डनाक जाय. म्हणजे ते जिरतले प्लॅटूचेर. हम्म. प्लॅटूचेर जिल्ल्यानंतर ज्यो बायक जे स्प्रिंग प्रोवाइड करता आमचे स्प्रिंग आसा तळे आसा हांगासर ते सगळे दूषित जातले. दाबोलीम जशे वास्को जसो डायरियाचे केसीस आउटब्रेक जाला तशे हांगासर आउटब्रेक जातले थोड्या वर्सांनी. हम्म, आता ते प्रोजेक्टाचे बाउंड्रीचेरूच गवंडीवाडा लेक म्हणून गवंडीवाडा लेक आसा त्याचं दुसरें नाव फुले लेक. हम्म, हे लेकाक इतले उदक क्लीन मेळटा ते झरीचे उदक तुम्ही डायरेक्ट पिवंक मेळटा. हम्म, सो तेका डायरेक्ट कॉन्टॅमिनेशन जातले. हम्म. कारण हे जस्ट बॉर्डरीचेर आहा तो वॉटरफॉल आसा आणि मागीर आसा. न हे आता इतले सिरियस विषय आसात हा. ह्या विषयाचेर म्हाका दिसता आनी नव्यान माहिती दिवपाची गरजूय ना. हा. पूण इतले आसतना सुद्धा तुमची जी पंचायत आसा हा. जी पंचायत तुमचे प्रतिनिधित्व करता लोकांचे बरोबर. ती पंचायत ह्या विषयाचेर अजून मेरेन सिरियस कित्याक ना? सिरियस ते त्यांच्या बरोबर मेळायला आसा ना. हम्म, त्यांका कितें आसा त्यांका पळोवंक जाय आपण कितले इन्कम पैसे कमवू शकतात ना. हम्म, नाल्यार भियोन करता आसतले. हम्म. दोनूच गोष्टी आसा ना. हम्म. एक तर तुम्ही वयल्या मनशाक भियाता हम्म, नाल्यार तुमकां कितें तरी मेळा. हम्म, हम्म, कितली बॅगा मेळा ती आमकां खबर ना. हम्म, हम्म. पण लोक सांगता की मेळा बॅगा बरोबर बरोबर. कळ्ळें. नाल्यार भंय आसा तुमकां आमकां जॉब दिला ट्रान्सफर येतली. सो असो कितें ना कितें तरी तांकां भंय जावं हे आसा हवस आसा कितें तरी मेळपाची. बरोबर. मेळा नाल्यार फुडें मेळटले आनीक. हम्म, हम्म, सो ह्याच्यामुळे ते पंचायतीची आमची अपेक्षा ना. हम्म, हम्म, सो आम्ही हो लढो चालूच दवरतले जोपर्यंत हो प्रोजेक्ट स्क्रॅप जायना. हम्म. जोपर्यंत आमचो गांव आम्ही वागचे ना जोपर्यंत हे पर्यावरण आम्ही वाचना तोपर्यंत हो आमचो लढा चालूच उरतलो अशें आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेलो आसा. येस. तर कारापूरच्या ज्या पद्धतीन दोतर सालेलकर हांणी जशें सांगले कशा पद्धतीन ह्या प्रोजेक्टा खातीर परिणाम ह्या गांवचेर जातलो, गांवच्या सगळ्या नॅचरल रिसोर्साचेर जातलो. आता तांणी ठाम निर्णय घेतलोच आसा म्हणटकूच ते फाटी सरपाचो प्रश्नच ना. आता पंचायत वांगड्यांनी चिंतचें पडटलें आमी गांवा बरोबर रावतले काय त्या बिल्डरा बरोबर रावतले. कारण फुडली पिढी इतिहासान नोंद जातलो कोण कोण पंचायतीचेर आसले त्या वेळार जेन्ना गांव हो सोंपलोलो तेन्ना फुडल्या सगळ्या पिडयेक त्या वेळार म्हटल्यार आयच्या घडयेक जे पंच वांगडी हांगासर आसात त्यांच्या इतिहासान नोंदच जातली की गांव उद्ध्वस्त जाताना हे सगळे लोक वगी रावलेले, हे सगळे लोक त्या बिल्डराच्या वाटेन मेळोन रावलेले म्हणून. आणि ही चूक ही इतिहासान जर अशा पद्धतीन जायत जाल्यार म्हाका दिसता त्या फॅमिलींक विचार करचो पडटलो. ह्या कारापूर कारांच्या ह्या आंदोलनान सक्रियपणान तांकां सपोर्ट दिवन तांकां कायदेशीर मार्गदर्शन त्याच बरोबर बाकीच्यो सगळ्यो गजाली करपी आमचे पिळगांवचे आणि दिवचलचे युवा नेते एडवोकेट आमचो प्रभू गांवकर हांगासर आसा. आणि जाला विषय असो की ह्या आंदोलनाक आता पुराय गोंयच्यान सपोर्ट मेळत आसा. हो गांव हो मय मतदारसंघान येता आणि मय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार प्रेमेंद्र शेट करता. आमदार प्रेमेंद्र शेट म्हाका दिसता 2 दिसा पयलीं फोंड्या पोटवेंचणुकीच्या प्रचाराक गेल्लो आणि फोंड्या पोटवेंचणुकीच्या प्रचाराक गेल्या उपरांत तो थंय स्वर्गीय रवी नाईक हांच्या विशयी उलयतालो. आणि स्वर्गीय रवी नाईक हे बहुजन समाजाचे कशे नेते, कशे फुडारी
आणि बहुजन समाजाक न्याय मिळवून दिवपा खातीर तांणी कसो वावर केला हाचे भाषण आमदार प्रेमेंद्र शेट करताले. पुढून आमका प्रश्न पडलो की ह्या आमदाराच्याच मतदारसंघान हो गाव येता कारापूरचो आणि ह्या गावातले लोक हांगासर आंदोलन करतात, हे सगळे बहुजन समाजाचे लोक, जाल्यार आपल्या घरान बहुजन समाजाचेर अन्याय जाता आणि आमदार वचून फोण्या भाषण दिता, हे नेमके कितें ते आम्ही ऍडव्होकेट अजय आमचे प्रभू गांवकरा कडल्यान समजून घे. अजय, हो गाव मये मतदारसंघान येता, तू मये मतदारसंघाचो एक मतदार आणि मये मतदारसंघाचो मनीस. आमदार आता जर आंदोलन जातले जाल्यार आमदाराचो रोल एक तर आमदारान त्या प्रोजेक्टाचे समर्थन करचे, त्या प्रोजेक्टा खातीर कशें बरें जातले ह्या गावचे आणि ह्या मतदारसंघाचे ते सांगचे, ना जाल्यार ह्या लोकां बरोबर तरी रावचो. आमदार ज्या पद्धतीन हांगासर शांत आसा हे कितें? आमदाराच्या बाबतीत सांगपा म्हटल्यार आयज अशी गजाल जाल्या की एक तर तुका देश हित पळोवपा जाय जाल्यार पार्टी हित पळोवपा जाय. ज्या तरेचे राजकारण गोंय सरकार करता ते फक्त पार्टी हिताचे राजकारण. त्यांचो पक्ष कसो मजबूत जातलो, त्याच्या पक्षाक आर्थीक मदत खंयच्यान येतली, म्हणजे प्रो कॅपिटलिझम क्रोनी कॅपिटलिझम म्हणटा पळय ते आमकां दिल्ली पर्यंत गल्ली पर्यंत हे पळोवपाक मेळटा. म्हणजे आयज आमी हांगा कारापुरान आसा, हांगासर म्हणजे स्मार्ट सिटी तेंच्यांनी पणजे केल्यो, कितें पाड घातली पयली, आता स्मार्ट विलेजीस करपाक गेले आनी कितें पाड घालपाक गेले ते तुम्ही पळयता. सो हेंचो अल्टिमेट मोटीव आसा जाता तितले कलेक्शन करप आणि पार्टी हित जपप. लोकहित तेंचे सेकंडरी, पार्टी हित प्रायमरी. त्याच कारणां खातीर म्हाका दिसता आमचो आमदारी ओगी आसतलो, खंय ना खंय तेंचे हितसंबंद हांगा जुळे आसतले आनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जावं जायना म्हणून तो उलयनासतलो. अजय, अंत्योदय तत्वाचेर हे सरकार काम करता अशी भाषणां मुख्यमंत्र्या सहित सगळे जाण दीत असतात. खरें म्हटल्यार अंत्योदय हो लोक आसा, ह्या लोकांच्या अस्तित्वाचेरूच घालो घालून अंत्योदयाच्यो भाषणां करप हे कितपत योग्य? हे सरकार जे श्रीराम नावाचे नाव घेऊन सरकार सत्तेर येयलेले आसा, हेंका पयली राम राज्य म्हणजे तेच खबर ना. राम राज्य म्हणजे कितें? सत्ता शेवटच्या समाजातल्या अंतिम घटकापर्यंत जेन्ना त्याच्याकडे पावता त्याची समस्या सोडवपाक, ते खरे राम राज्य. हांगा समाजाचो अंतिम घटक पळय तांकां रस्त्यार हाडला हेंच्यांनी आनी हे राम राज्याची भाषा करता. सो म्हाका दिसना अंत्योदय म्हणटा पळय कथनी और करनी में फरक म्हणटा पळय तशें जाला हेंचें. राम राज्य अंत्योदय स्कीम हे फक्त उलोवन दाखोवपाचे, लोकांक बोलोवपाचे आणि प्रत्यक्षात क्रोनी कॅपिटलिझमाक सपोर्ट करून सामान्य मनशाक कसो काबार करपाचो, गोंय कशें उद्ध्वस्त करपाचे, गोंय कशें भायल्यांक विकपाचे, हेजेर हेंचो चड लक्ष आसा. ऍडव्होकेट अजय प्रभू गांवकर हांणी योग्य पद्धतीन सांगले की राम राज्याच्यो फक्त भाषणां करप, पूण प्रत्यक्षात जर पळयत जाल्यार गोंयान रावण राज्य सुरू आसा. कारण सरकारच्या प्रत्येक कृतींतल्यान ते दिसून येता. लोकांक वारंवार हांगासर रस्त्यार येवचें पडटा. कारापूरचो हो विषय आणि लोडाचो हो विषय खरें म्हटल्यार मुखेलपणान गोंयकारां मुखार हाडपाचें काम हे गोंयचे आघाडीचे सामाजीक कार्यकर्ते स्वप्नेश शेल्लेकर हांणी केला. स्वप्नेश शेल्लेकर हांणी आपल्या व्हिडिओतल्यान पुरायपणान ह्या प्रोजेक्टाची माहिती, ह्या प्रोजेक्टाच्या अनुषंगान जाल्ल्यो वेगवेगळ्यो गजाली ह्यो सगळ्यो गोंयकारां मुखार हाडलेल्यो आसा. आणि आयच्या घडयेक ह्या कारापूरकारांच्या फाटल्यान भिंत कशी उबो रावन स्वप्नेश शेल्लेकर आता हो सध्या लढो दिताना आमकां पळोवपाक मेळटा. आमी स्वप्नेश शेल्लेकरा कडल्यान पुरायपणान ह्या प्रोजेक्टाची माहिती आणि कितें कितें हेतून भानगडी जाल्या त्यो समजून घेतलेच. पुणून सुरवात करता आसतना स्वप्नेशाक हांव विचारता, स्वप्नेश, पहिली गजाल म्हटल्यार ह्या सगळ्या लोडा प्रोजेक्टाचे तूं सगळे डिटेल्स तुज्या व्हिडिओतल्यान मांडलेलेच आसा. एक बातमी तरुण भारताचेर प्रसिद्ध जाल्ली, तुकाय खबर आसा, आणि त्या बातमेन पान एकाचेर तरुण भारता सारको हो गोंयचो आघाडीचो मराठी पेपर जेचेर लोक विश्वास दवरतात, त्या बातमेन विश्वजीत राणे हांणी स्वता म्हटलेलें की हो प्रोजेक्ट हो सामान्य हांगासरल्या लोकल लोकां खातीर तांकां घरां दिवपा खातीर म्हणून. इतली फटींग बातमी एका आघाडीच्या पेपरार छापून येता आणि तो पेपर त्या बातमेक आता सध्या जे कितें थंय चलता तेचेर कांयच स्पश्टीकरण दिना की बाबा त्या वेळार आमच्याकडे अमुक अमुक मंत्री फटींग उलयलो. कितें हो प्रकार? तरुण भारताचे उलोवपाचे जाल्यार सद्याक तरुण भारताची गत अशी जाल्लेली आसा, तेंच्यांनी तेन्ना जे छापून हाडले ते जाले. तरुण भारत म्हणा, हांगासरलो स्थानिक आमदार म्हणा, त्यांच्या स्वतःच्या जागे तेंच्यांनी 2 चेंज करून घेतलेले आहे टीसीपी ब्रोकर मिनिस्टराक सांगून.
आता त्याच्या विरुद्ध कशे उलयतले किंवा बरयतले हो प्रश्न येयल्लो आसा. हे सगळे भागीक आसा. या जाग्यांच्या धंद्यांनी हांगासरलो स्थानिक आमदार आपले ते मयाचे प्रॉपर्टी 17 to 39 अंडर झोन चेंज करपाक लागला. तरुण भारताचो पात्रांव तेन्ना तेका एक्सपोज केल्लो. ते ओल्ड गोवा तेणी आपले व्हडली जागा काडला आणि 17 to अंडर सेटलमेंटाक घातला. इतले दुर्दैव आसलेले आमचे की एक तळे आसलेले ते सुद्धा सेटलमेंटान घातलेले. आम्ही एक्सपोजर करतो कोणी सरकाराक कळले अरे ते तळे मरे म्हणून. मागीर थंयसर तेंच्यांनी ते तळे काढले. ही अशी गत जाल्लेली आहा. तरुण भारत एक वर्तमानपत्र मिडिया खऱ्यांनी मिडिया चलयता काय धंदो चलयता हेचे वयल्यान कळटा. तरुण भारतान अजून पर्यंत ह्या प्रोजेक्टाचेर कित्याक फॉलोअप बातमी छापूंक ना हे तरुण भारताक आता जनतेन विचारपाचो प्रश्न वेळ येयल्लो आसा. स्वप्नेश, एक गजाल म्हटल्यार ही जी प्रॉपर्टी आसा त्या प्रॉपर्टीची विक्री कशी झाली, ती कशी इलिगल जाल्या त्या विषयी तुम्ही माहिती दिली. कारापूर इस्टेट म्हणून त्या कंपनीच्या नावावर ती प्रॉपर्टी विकली. आता आम्ही पळयले चिमला सरकारी प्रोजेक्टाच्या विरोधातले आंदोलन, मीराबाग सरकारी प्रोजेक्टाच्या विरोधातले आंदोलन. हांगासर केस वेगळी आसा. हांगा एक प्रायव्हेट प्रोजेक्ट येता आणि ह्या प्रायव्हेट प्रोजेक्टाच्या विरोधातले हे आंदोलन. जसे सांकवाळ थंय प्रायव्हेट प्रोजेक्ट येतलो ते आंदोलन झाले, तशाच पद्धतीचे हे आंदोलन. दोनाय आंदोलनांनी फरक आसा. चिमलाच्या आंदोलनाक 44 दीस लागले, मीराबागाच्या आंदोलनाक 49 दीस लागले. हे लोक दीर्घ काळ हे आंदोलन सुरू दवरपाक शकतले काय कितें, आणि जर तांणी सुरू दवरले जाल्यार हे आंदोलन यशस्वी जर जातले जाल्यार मुखेलपणान खंयच्यो खंयच्यो गजाली जायो पडटल्यो ज्या कारणान ह्या लोकांक न्याय मेळपाक शकतलो. हो प्रोजेक्ट एक केस स्टडी जावपाची आहा अख्ख्या गोंयान. कित्याक सांकवाळे सिमिलर प्रोजेक्ट जालो, कोर्टान गेले, आता सुप्रीम कोर्टान आहा. पूण जो लोकांचो जो प्रोटेस्ट आसलेलो तो खंय तरी कमी पडलेलो. हांगासर आमी तशें जावंक दिवचले ना. हेजे कारणूय आसा कित्याक हो प्रोजेक्ट जर फुडें सरलो जाल्यार असले प्रोजेक्ट गोंयच्या गांवागांवांनी येवपाक लागतले. आणि जेन्ना असले प्रोजेक्ट गोंयच्या गांवागांवांनी येतले तेन्ना गोंयचे गांव उरचले ना आणि ओव्हरऑल गोंय उरचले. ह्या प्रोजेक्टाचे जे प्रमाण आसा, स्केल आसा, तेच जर आमी पळयत 5.5 लाख स्क्वेअर मीटर, सुमारे 1750 प्लॉट्स, त्याच्या भायर आनीक बिल्डिंग्यो, कमीत कमी 8 ते 10 हजार पॉप्युलेशन ऍड जावपाची आहा, जी ह्या गावची सध्याच्या पॉप्युलेशनापेक्षा जास्त आसा. जर तुम्ही ह्या व्हडा प्रमाणात आणि ते बीन हो प्रोजेक्ट दिल्ली NCRाक मार्केट जाता, सर हे लोक जेन्ना गावान येतले तेन्ना गोंय खंय उरतले आणि गाव खंय उरतलो. आणि हांगासर जर हेंका येन्ना जर निप इन द बर्ड म्हणटा पळय, म्हटले जेन्ना जल्माक येता तेन्ना तेंका मारून उडोवपाक जाय. असले प्रोजेक्ट जर ह्या प्रोजेक्टांक जर आमी येन्ना जर मारून उडोवंक ना, एज अ गोंयकार म्हणून, फक्त कारापूर म्हणून उलयना किंवा बिचोलकार म्हणून उलयना, गोंयकारांनी जर असले प्रोजेक्ट जर ठप उडोवंक ना जाल्यार तयारी दवरा. फाल्यां तुमच्या गावान हेच्यापेक्षा व्हडले प्रोजेक्ट येता. ह्यो त्या कारणाक लागून आड उडोवप गरजेचो आसा. दुसरी गोष्ट, गोंय सरकार, भाजप सरकार आणि गोंय सरकारचो 2 नंबरचो मंत्री, तेजो प्रोजेक्ट तो 2 नंबरीच हरशी म्हणू, पण 2 नंबरच्या मंत्र्याचो प्रोजेक्ट तेका लागून हे एक स्टेटमेंट म्हणून वचपाक जाय गोंया सरकाराकूच न्हू पण दिल्ली वाल्यांक सुद्धा, की गोंयान आमी असले खोपोवन घेवचले ना. हो गांव हो सामको साखळेक तेकोन आसलेलो गांव आणि साखळे हो मुख्यमंत्र्याचो मतदारसंघ. इतले आसूनय बीन मुख्यमंत्र्यांकडे हो विषय ऑलरेडी पावल्लोय आसा कारापूरकारांचो. राज्याचो मुख्यमंत्री आपल्या कुशीकच्या एका गावान येदो व्हडलो प्रोजेक्ट येता आणि तो प्रोजेक्टूय तांच्याच मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या नंबराच्या मंत्र्याचो आसा. मुख्यमंत्री हातून ह्या लोकांची मदत करपाक शकतलो काय कितें, तुका कितें दिसता? ना, शकचो ना तो. कित्याक सद्याक सांखळे म्हटल्यार सेपरेट देश जाल्लो आहा न्हू, सेपरेट एक राज्यच धरया. तो सांखळेचो मुख्यमंत्री, कारापूरचो मुख्यमंत्री वेगळो आसा, तो वाळपयच्यान कंट्रोल करता आणि त्याचो आमदार प्रेमीन शेट. सो सांखळेच्या मुख्यमंत्र्याक हे लागचले ना, तेजे कडेन दमूय ना न्हू. फाटल्या फावटी तुम्ही स्थानिका बरोबर पंचायतीन मोर्चा वेल्लो आणि तुमचेर केसूय बीन फायल जाली, पुलीस कंप्लेंट फायल जाली.
11 वांगड्याची ही पंचायत म्हटल्यार व्हडली पंचायत आणि तातूंत एकूच पंच वांगडी हांगासर ह्या आंदोलनार आसात. आता ते 10 पंच जे आसात ह्या गांवचे, ह्या लोकांक फाटले 4 दीस ते पळयतात, हो विशयूय ते जाणा, हे 10,000 लोकांची वस्ती हांगासर येवपाची आसा, हे सगळ्यो गजाली ते जाणात. दोतर सालेलकरान सांगल्या पद्दतीन कितें कितें प्रॉब्लेम जातले हेवूय ते जाणात. म्हटल्यार आमी लोकशाही जर आसात जाल्यार लोकशाहीन एका मनशाक अख्खो गांव इतलो भिवपाक शकता, सुशिक्षीत मनीसूय भिवपाक शकतात. आम्ही आमचो इतिहास विसरला. दुःखाची गोष्ट ती. आम्ही जर तो इतिहास याद करीत न्हू जाल्यार सगळे जाग्यार पडटा. इतिहास कोण रचयता? जो लढता तो इतिहास रचयता. जे शरणागतीक गेले पळय ते इतिहास रचयनात. सो हे लोक आता ह्या गांवचो इतिहास रचयतलो आणि हांगासरल्यान गोंयचो इतिहास कितें तो सगळ्यांक यादूय येतलो. स्वप्नेश आणि एक गजाल म्हटल्यार फाटल्या फावटी जी ग्रामसभा जाली त्या ग्रामसभेन कांय नागरीक हे त्या प्रोजेक्टाक समर्थन दिवपाक थंय आयले. आता ते नागरीक हे बाबाचे सेवक हे तर कळटात, ते उलयतनाच कळटा, आमचो बाबा म्हणटा त्या वयल्यानूच ते कळटा. तांचे एक म्हणणे आसा, त्यांचो एक आर्ग्युमेंट आसा की त्यांनी आपली खाजगी प्रायव्हेट जमीन विकलेली आहा, बाकीच्या तुमच्या लोकांच्या पोटान कित्याक दुखपाक जाय, तो कितेंय थंय करपाक शकता. हे पॉसिबल आसा काय कितें? अक्कल शून्य म्हणतात पळय ते एकूच उतर तांकां लागू जाता. ज्यांका समजूच ना ते आता आमकां धडे शिकयतले अशी गोष्ट ती. आणि त्यांची ऍक्च्युअली पळोवपाक गेले त्यांची चुकी न्हू. त्यांचे आमदार मंत्री जर अक्कल शून्य आसा जाल्यार तांकां आमी खंयसर म्हणून ब्लेम करताले. हे आता सरकाराचे धोरण काय एका मनशाचे धोरण ते आता सरकारान क्लॅरिटी दिवंक जाय न्हू. दामू नायक ह्यो आता भाजपचो अध्यक्ष जोपर्यंत हो विषय उघड्यार येवंक नाहलेलो, लोक कित्याक जमनी विकता तर लोकांक विचारतात, तुझ्या मंत्र्याक विचार मरे तुवें कित्याक जमीन विकली तर. ती बीन दिल्लीकारांक मार्केट करता, दिल्लीकारांक तुवें तुझ्या मंत्र्यान कित्याक विकली. ह्या प्रश्नाचे उत्तर सोदले जाल्यार तुका अशें सर्वसामान्य जनतेक विचारपाचो गरज पडची नासलेली न्हू. तुजो मंत्री थंय भिकेक लागलेलो म्हणून ताका ती पुर्वजांची जमीन लोकांक नाडून विकची पडली, फोटोन विकची पडली, आपल्या केसीक अप्रुव्हल दिवपाक आपुणूच बसचो पडलो. इनलिगल ते हे अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून 100 स्क्वेअर मिटराचे प्लॉट मारला. अफोर्डेबल कोणाक? गोंयकारांक का तुझ्या दिल्लीकारांक? तू कोणाक लागून वावुरता? ही भाजप ब्रोकर जनता पार्टी कोणाक लागून काम करता? मुखेलमंत्री साखळेचो मुखेलमंत्री जाल्लो आहा, दामू नायकाचे तरी तोंड उगडटले का म्हणून आमी रावला. बहुजनाचो म्हणून त्याका थंयसर अध्यक्ष केल्लो आहा न्हू. हे बहुजन, आम्ही बहुजन काय तू त्या बहुजनांच्या पायांकडे लोटांगण घालून अध्यक्ष झाला ते सांगचे तेणी आता. आता हो विषय असा, हो प्रकल्पाच्या विरोधातले आंदोलन तर आसाच, म्हणून डायरेक्टली ह्या सरकारातलो मंत्री ह्या प्रोजेक्टान इन्वॉल्व असा. म्हटल्यार हो प्रोजेक्ट रद्द जावप हे त्या मंत्र्याच्या पुरायपणान इगोच्या विरोधातली गजाल वयतली. कारण आपलो प्रकल्प रद्द करप हे तो मंत्री करू शकता काय कितें. आता प्रश्न असा आसा, तुम्ही जे मुद्दे सांगले कितक्योशोच इलिगॅलिटीज भितर आहात. एफोर्डेबल हाऊसिंग 100 स्क्वेअर मिटराच्या प्लॉटांक हांगासर सेटलमेंट करून ते सनद दिवपाचे त्यो सगळ्यो गजाली जाल्लेल्यो आसात. प्रॉपर्टीच्या विक्रीच्या बाबतीतूय लिगल प्रश्न आसात. त्याच्या संदर्भात एक केसूय फायल जाल्ली आसा. त्या प्रॉपर्टीन राणे फॅमिली भितरूच एका फॅमिलीन त्याका चॅलेंज केल्ली आसा त्या विक्रीक. दुसरी गजाल आणि एक फॅमिली तातूनय ते क्लेम करतात की ती जमीन आपली म्हणून त्या वेळार प्रताप सिंग राणे रेव्हेन्यू मिनिस्टर असताना या सगळ्या जमिनीच्या भितर भानगडी जाल्यो आणि तातून ताणे आपल्या नावार ती जमीन केली म्हणून. स्वप्नेश लिगली जर वचत कोर्टान जाल्यार ह्या केसीक कितली भेटेज लिगली मेळपाक शकता? लिगली कायद्याच्या दृष्टिकोनानूय आमचे युद्ध हे चालूच आसा. आम्ही खंयचीच अशी एक वाट सोडचले ना आमकां ज्या जाग्या वयल्यान होप दिसना थंयसर. आम्ही कोर्टान लढतले, आम्ही रस्त्यार लढतले, आम्ही मिडियांतल्यान लढतले, आमकां गरज पडली आम्ही दिल्ली वयतले, थंय वचोन सुद्धा लढतले. आम्ही फाटी कशेच सरचले ना. लिगॅलिटीचे ओनरशिपाचेर त्यांच्या सोयऱ्यांनी त्यांचेर कंप्लेन घातलेली आहा राणेंचेर आणि राणे मदींच सद्याक आता फूट पडलेली आहा. PIL एक चालू आसा. पंचायतीन कंप्लेनी फायल केल्लेलो आहा, डेप्युटी कलेक्टराकडे कंप्लेनी फायल केल्लेलो आहा. असो खंयचो फोरम ना ज्या जाग्याचेर कंप्लेनी फायल केल्लेल्यो ना. आणि ह्यो आतांच्यान न्हू, 2 वर्सां पयलीं जेन्ना हो प्रोजेक्ट कॉन्सेप्शनलायज जालो तेन्नाच्यान कंप्लेनी वचत आसा.
हे सरकार किंवा त्यांचे ऑफिसर्स असा पळय आमकां आतांच कळ्ळें म्हणून सांगपाक तांकां वाटूय आमी सोडलेली ना. लिखीत आसा थंयसर टेनंट आहा त्यांची वाट्यो बंद जातल्यो म्हणून रिटर्न गेल्लेले 1.5 वर्सां पयलींची कंप्लेन आहा. त्याच्या फुडें PIL आहा. त्याच्या फुडें टायटल डॉक्युमेंटाक सिव्हिल सूट फायल केल्लो आहा. आनीक केसी घालतले आमी. कोर्टान लढतले ते लढतले, रस्त्यार लढतले, सगळे जितले फोरम्स आहा सगळ्यांच्या लढपाक आमी तयार आहा. स्वप्नेन माझो निमणो प्रश्न तुका फोंड्या पोटवेंचणूक जावपाच्या बेरेस्ताराक आणि ही पोटवेंचणूक जातात मुळात बहुजन समाजाचो गोंयचो सगळ्यात व्हडलो लीडर स्वर्गीय रवी नाईक हांचे निधन जाल्यामुळे ही पोटवेंचणूक जाता आणि सरकार आणि बीजेपी लोकांक आवाहन करता की रवी नाईक हांकां जर खऱ्या अर्थान श्रद्धांजली जर दिवपाक जाय जाल्यार बीजेपीक निवडून हाडा म्हणून. ज्या रविबाब नायकान 1991 ते मुख्यमंत्री असताना एक खूप महत्वाचो कायदो हाडलेलो आणि त्या कायद्या सकयल तांणी खंयच्याच पद्धतीन एग्रीकल्चरल जमनी ह्यो कन्वर्ट जावपाक जायना, मुणकारांच्या जमनीक पूर्ण संरक्षण दिवपी हो कायदो आज ह्या सरकारान जे सरकार तांची वडविकाय करतात त्याच सरकारान त्या कायद्याक फाटो दिल्लो आसा. ह्या आंदोलनाच्या निमतान फोंड्याकार जे आता मतदानाक वयतले कारण मतदानाची भाषा ही राजकारणाक कळटा. तू कितें आवाहन करपाक सोदता फोंड्याकारांक की फोंड्याकारांनी मतदान करतना कितें उगडास करचे आणि कितें जबाबदारी करची जेणे करून गोंया खातीर तेंचे मतदान हे फक्त फोंड्या खातीर जावचें ना तर गोंया खातीर एक मेसेज वयतलो. फोंड्याकारांनी विचार करपाची गरज आसा. ही बीजेपी सरकार, बीजेपी पार्टी आणि आमचो मुखेलमंत्री हे फटींग. त्यांच्यानी रवी नाईक तरी काँग्रेसींतल्यान बीजेपीन गेल्लो तो परकोसो. आता सध्या गरज आसा म्हणून तेका उखलून धरला. यांच्यानी स्वतःच्या मंत्र्याक जेणी बीजेपी गोंयान सत्तेर हाडली 2012 मनोहर पर्रीकाराची दिंड काढलेली आहा. त्याच्या चेड्याक आता बीजेपीच्या विरुद्ध इलेक्शनां लढची पडटा. त्यांची जी तत्व आहलेली ती देशधडीक भाड्याक घातलेली आसा. सो ही बीजेपी ही ब्रोकर जाल्लेली आहा. यांच्याकडे तत्व कसलीच उरलेली ना. ही पूर्णपणे काँग्रेसीमय जाल्लेली आहा. चोरांचे राज्य करून थेयल्लेले आसा आणि चोरूय धाकटे उतर जातले. हे दरोडेखोर डाकू जाल्लेले गावच्या गाव लुटपाक येयल्लेले आहा. आणि ह्या बीजेपीन विश्वजीत राणा असल्या मनशाक सत्तान उरोंक जाय म्हणून भितर घेतला आणि सत्तेर रावता. तितूंतल्यातल्यान लोकांक समजपाची गरज आहे सत्तेक लागून कितेंय करतले. आपल्या आवयक सुद्धा विकपाक ते फाटी फुडें सरचले ना अशें दिसून येता. सो मतां घालतना विचार करा. मतां घालतना विचार करा हो संदेश स्वप्नेश शेल्लेकार हांणी ह्या कारापूर आंदोलनाच्या निमतान फोंड्याकारांक दिल्लो आसा आणि फोंड्याकारांक खरोच कारण फोंड्याकाराचो निकाल खुबश्यो गजाली स्पश्ट करतल्यो. घडये फोंड्याकारांनी सरकारच्या बाजून जर निकाल दीत जाल्यार सरकार अशें दाखोवपाक सोदतलो की आमी कितें करता ते लोकांक मान्य आसा आणि त्या खातीर ही निवडणूक ही फक्त फोंड्या पुरती मर्यादित उरची ना, ही गोंया खातीर खूप महत्वाची आसा. कारापूरकार आयज भायर सरलेलेच आसात आपलो गांव वाचोवपाक. एके वाटेन कारापूरच्यो बायल्यो ज्यो दुर्गा जावन आपलो गांव ही भूमी वाटोवपाचो पण तांणी केल्लो आसा आणि तांकां पुरायपणान साथ कारापूरचे ग्रामस्थ हांणी दिल्ली आसा. भुरगेय भायर सरलेले आसात. जो मेरेन गांव आपल्या अस्तित्वा खातीर झगडना तोपर्यंत कोण तिसरो मनीस येवन तो गांव वाचोवपाक शकचो ना. आणि गांव वाचोवपाक जर जाय जाल्यार लोकांची एकी आसची पडटली. ह्या कारापूर आंदोलनाच्या निमतान गांवकारीच्या माध्यमांतल्यान हांव पुराय गोंयकारांक आवाहन करता की एक दीस काढात आणि हांगासर येयात ह्या कारापूरच्या लोकांक सपोर्ट करपाक. त्यांच्या कडल्यान शिकात की कशा तरेन लढो दिवपाक जाय आणि कशा पद्धतीन आपलो गांव वाचोवपा खातीर आयज भायर सरपाक जाय. सुदैवान या गावची ग्रामदैवत श्री शांतादुर्गा देवीच्या तोंडा मुखारूच हे लोक हांगासर आंदोलनाक बसलेले आसा. म्हणटकूच हे आंदोलन हे अपयशी जावपाकूच शकना हे पयलींच ठरलेले आसा. आता ते यशस्वी केन्ना जातले हेचीच आमकां वाट पळोवची पडटली. 44 दीस जर चिमलकार वाट पळोवपाक शकतात, 49 दीस जर मिराबागकार वाट पळोवपाक शकतात जाल्यार तितलीच तयारी ही कारापूरच्या लोकांनी दाखयलेली आसा. खरें म्हटल्यार ह्याच सरकारातलो एक मंत्री, एक जबाबदार मंत्री जो सदांच म्हणटा की आपण सरकारचे कसलेच पैसे घेना, आपल्याक पगार सुद्धा मेळटा तो आपण गरिबांक वाटता म्हणून, जाल्यार तोच मंत्री आपली प्रायव्हेट जमीन एका भायल्या बिल्डराक विकता
आणि तो बिल्डर हांगासर ह्या गावात येऊन आपली एक स्वतंत्र नगरी उबारपाक सोदता आणि त्या स्वतंत्र नगरींतल्यान ह्या गावाक ह्या गावच्या लोकांक भिकेक लावपाक सोदता. इतलो दुर्दैवी विचार हो ह्या सरकारातलो मंत्री कसो करपाक शकता होय तितलोच महत्वाचो प्रश्न. खरें म्हटल्यार कारापूर साखळे हो राण्यांचो गाव. तांकां एक वेगळो मान हांगासर ह्या गावान आसा. पुणून तो मान आयज त्याच फॅमिलीतलो एक वांगडी अशा पद्धतीन वगडायता आणि त्यांच्या विरोधान लोकांक अशा पद्धतीन आंदोलन करपाक भाग पडटा ह्याच्या सारखे दुर्दैव ना. विश्वजीत राणे हांच्या प्रॉपर्टीशी संबंधित हो विषय असल्या कारणान मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हातून कितलो मेतेर जातलो तोय एक प्रश्न असा. पुणून मेतेर जावं नाजाल्यार ना जावं हे कारापूरकार एक वेगळो इतिहास रचपाच्या तयारीत हांगासर बसलेले असतात आणि हो इतिहास हो पुराय गोंया खातीर एक संदेश आसतलो, गोंयकारां खातीर एक मेसेज आसतलो आणि ह्या मेसेजींतल्यान खऱ्या अर्थान म्हाका दिसता गोंयच्या गांवागांवांतले लोक आपले गांव वाचोवपा खातीर भायर सरतले. गोंयकारांक एकूच उलो, एक दीस काढात, कारापुरा येयात, या कारापूरच्या लोकांक सपोर्ट दियात, तांचे बळ वाडयात, कारण तांचो लढो हो सादो लढो ना, तांचो लढो हो व्हडल्या बकासुराच्या विरोधातलो लढो आसा आणि बकासुराक जर मारतलो जाल्यार सगळे लोक एकठांय दिवचे पडटले. श्रीकृष्ण हो मदतीक येतलोच जेन्ना मनीस सत्याच्या वाटेन असता तेन्ना देव हो त्यांच्या वांगडा असतलो. देव हो कारापूर वाल्यांच्या वांगडा आसात. आमचे सरकाराकूय म्हणणे आणि पाशियस या लोकांचे तुम्ही पळोव नाकात. जे कितें तुम्ही करतात, जे कितें तुम्ही चलयलात ते आता पुरो करा. इनाफ इज इनाफ आणि सोसू नजो. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सूर्या नायक हांच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकर. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.